जोशाबा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा वचननामा जाहीर करताना जोशाबा हे आवर्जून नाव दिलं. ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समाज रचना, समाज प्रणाली घडवण्याच्या उदास हेतून वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, त्यांचे वंशज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा म्हणून काम करत आहेत. आज अखेर आंबेडकरी चळवळ ही कुणातरी दावणीला बांधण्याचं पातक तथाकथित पुढारी मंडळींनी करत आलेले आहे. अगदी निवडणुकीचा अर्ज माघार याची वेळ आली तरी महाविकास आघाडी बोलवती का महायुती बोलवती म्हणून आव असून बसणारे नेते एका बाजूला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल, या व्याख्यावरती बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला गुलामीची जाणीव करून दिली आणि बंड करून आज रोजी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून कराड दक्षिणमध्ये निवडणुकीला उभे झालेलो आहोत. ही बाळासाहेबांची किमया आहे. बाळासाहेब आंबेडकरांचं एक वैशिष्ट्य आहे, सगळ्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर विकले. नेत्यांच्या पहिल्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकर विकले. कराड दक्षिणमध्ये काल प्रचार करत असताना बघितलं, मटणाच्या हडकावारी आणि चपट्या क्वार्टरवारी बाबासाहेब आंबेडकर विकले. मात्र बाबासाहेब आंबेडकरांना विकू शकत नाहीत, कारण ते त्यांचे वंशज आहेत. त्यामुळं सगळ्या नेतेगण एका बाजूला आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एका बाजूला. बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते नसून अखंड भारताचे शोषित, पीडित, वंचित घटकांचे 18 पगड जाती, 12 बलुतेदार, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांचे ते नेते आहेत. त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी कराड दक्षिणची उमेदवारी मला दिलेली आहे. कराड दक्षिणच्या उमेदवारी म्हणजे धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती आहे. इथं 53 वर्ष सत्ता एकाच घरात केंद्रित झाल्यानं एकाधिकारशाही हुकुमशाही वाढलेली आहे. 53 वर्ष सत्ता भोगलेला माजी मुख्यमंत्री पुन्हा जर ह्या इलेक्शनला म्हणत असेल की मला एक वेळ संधी द्या, याचा अर्थ हा स्पष्ट होतोय की 53 वर्ष संधी देऊन ह्या माणसानं संधीचं सोनं केलं नाही, तर संधीची मातीच केलेली आहे. 53 वर्षानंतर सुद्धा संधी द्या म्हणायची वेळ येत असेल तर हा माणूस आता संधी दिली तर संधीची मातीच करणार आहे, हे बहुजन वर्गाला कळलेलं आहे. राहिला प्रश्न दुसऱ्या बाबाचा, जो फक्त पैशाच्या जोरावरती राजकारण करू इच्छितो. बहुजन वर्ग, नेते मंडळी विकली गेले असली बोटीवारी तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा शून्य मतदार हा आजही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कराड दक्षिणमधून मला विश्वास आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सोमनाथ साळुंके सर, आदरणीय गणेशजी भिसे सर, आदरणीय शरदजी गाडे सर यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी कराड दक्षिणमधील शून्य मतदारांना मी नम्र निवेदन करतो. या उमेदवारीची प्रचार शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात केला होता. तर याच उमेदवारीचा उमेदवारी अर्ज भरताना महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करून उमेदवारी अर्ज भरला होता. सांगता सभा इथं घेण्याचा हेतू एकच आहे, शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये वंचित घटकाला शिकता यावं म्हणून वेगवेगळ्या शाळा निर्माण केल्या होत्या. माळ्याची शाळा, ब्राह्मणांची शाळा, मराठ्यांची शाळा, महारांची शाळा, सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्मांची शाळा आणि वसतिगृह जन्माला घातलेत. एवढंच नव्हे तर राजश्री शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणतात, कारण वंचित घटकाला आरक्षण भेटलं पाहिजे ही संकल्पना नुसती मांडली नाही तर ती अंमलात आणली. अशा लोकर्षी शाहू राजाजवळ आम्ही आज समारोप करतोय. समारोप करत असताना मी शून्य मतदारांना एकच निवेदन करणार आहे, शाहू महाराजांनी जे शिक्षणाचा अधिकार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला कायदेशीर आयाम दिला, ते शिक्षण मोडीत काढण्याचं पाप महाविकास आघाडी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे दिलसे करतायत. ज्या शाहू महाराजांनी बहुजन आणि वंचित घटकाला आरक्षण दिलं, ते आरक्षण मोडीत काढायचं काम महायुती आणि महाविकास आघाडी करत आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तुम्हाला आम्हाला दिलं, ते संविधान मोडीत काढायचं काम महाविकास आघाडीने महायुती करत आहे. म्हणजे इथं बहुजन वर्गाशी काही घेणं देणं नाही.
महाराष्ट्र राज्यातली 169 श्रीमंत मराठा घराण्यांनी गरीब मराठ्यांच्या बहुजनांचं वाटोळं केल्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांना ही निवडणूक लढवावी लागत आहे। त्यामुळे वंचित घटकांना नम्र निवेदन आहे, जी कोण आमिष देत असेल त्या आमिषाला बळी पडू नका। मात्र यावेळेला कराड दक्षिण मधून या दोन्ही बाबांना नाकारून याच्या पलीकडचे आम्ही प्रतिस्पर्धी साहेब मानतच नाही। हे दोनच बाबा आमच्या प्रतिस्पर्धी आहेत, कारण हे प्रस्थापित आहेत। या दोन्ही धनदांडक्या बाबांना नाकारून यांना सपाटून पाडून वंचित बहुजन आघाडीच्या 6 नंबरचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर, त्याच्यासमोरचं बटन दाबा आणि होऊन जाऊ दे एकदा बदल। एवढेच मी सगळ्यांना निवेदन करतो, राजा घेतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय। बहुजन आघाडीचा